Hello student, from the halogen derivatives of our aliphatic hydrocarbon as well as your aromatic hydrocarbon. Today we are starting the next one of the important article from that unit, which is the reaction mechanism. Up to last lecture, from our preparation of alkyl halide as well as chemical properties of our alkyl halide, you show or you study the various reaction related to our alkyl halides along with its preparation as well as along with its chemical properties. Then you detail see the consideration about your reaction mechanism, particularly reaction of our alkyl halides. Then first you will see the what is mean by exactly chemical reaction. आपल्याला पहिल्यांदा हे माहित असायला पाहिजे की ज्या रिएक्शनचा आपण मेकॅनिझम शिकणार आहोत ती रिएक्शन म्हणजे नेमकं काय राहतं, तर आपल्या बोली भाषेत असं म्हटलं जातं, द फिनॉमिनॉन वेअर वन सबस्टन्स or substances which are converted into another substance or substances known as the chemical reaction. आणि अशा केमिकल रिएक्शन मधला तुम्हाला मेकॅनिझम शिकायचा आहे. आणि जर मेकॅनिझम शिकायचा असेल तर प्रश्नचिन्ह निर्माण होतं की कोणत्या रिएक्शनचा मेकॅनिझम शिकायचा. तर रिएक्शनच्या अभ्यासावरून स्टडीवरून आतापर्यंतच्या या रिएक्शनचे असंख्य प्रकार आहेत, असंख्य ती रिएक्शन व्यक्त करण्याचे किंवा एक्सप्लेन करण्याचे मार्ग आहेत. त्यापैकी आपल्या सिलेबसला पर्टिक्युलरली हॅलोजन डेरिव्हेटिव्ज मध्ये ज्या रिएक्शनचा आपण मेकॅनिझम स्टडी करणार आहोत त्या रिएक्शनच्या बाबतीत जी रिएक्शन आपण स्वीकारलेली आहे किंवा जी तुमच्या स्टडीला आहे त्या रिएक्शनचं नाव आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन. परत प्रश्नचिन्ह निर्माण होतं, व्हॉट इज मीन बाय सबस्टिट्यूशन रिएक्शन. ॲज माय नॉलेज द सिंपल डेफिनेशन ऑफ दॅट टाइप ऑफ द रिएक्शन इज the chemical reaction where one atom or group of atom are substituted by another atom or group of atom known as substitution reaction. आणि मग ही सबस्टिट्यूशन रिएक्शन ची डेफिनेशन झाल्यानंतर आणखी त्याचा थोडासा पुढचा टप्पा असा राहील की या सबस्टिट्यूशन रिएक्शनचे दोन प्रकार पडतात. या सबस्टिट्यूशन रिएक्शनचे दोन प्रकार पडतात. त्यातला जो पहिला प्रकार आहे त्याचं नाव आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे न्यूक्लियोफिलिक substitution reaction. Means our substitution reaction is showing the major two types. First one is the electrophilic substitution reaction and second one is the nucleophilic substitution reaction. Out of them our study is related to our nucleophilic substitution reaction. आणि मग या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचा तुम्हाला मेकॅनिझम स्टडी करायचा आहे. त्या रिएक्शनचा मेकॅनिझम स्टडी करायचा आहे.
मग परत प्रश्नचिन्ह निर्माण होतं की व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली अवर रिएक्शन मेकॅनिझम. मग या सबस्टिट्यूशन रिएक्शनचा आपण मेकॅनिझम स्टडी करणार आहोत. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, अतिशय सोप्या भाषेत सांगितलं जातं. इफ आवर केमिकल रिएक्शन आर स्टडीड step by step, means how our reactants are converted to its products, that phenomena are studied step by step, then consider as reaction mechanism. आणि ज्या रिएक्शनचा मेकॅनिझम तुम्हाला स्टडी करायचा आहे त्या रिएक्शनचं नाव आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनची सिंपल डेफिनेशन आहे, द सबस्टिट्यूशन रिएक्शन इन विच द वीकर न्यूक्लियोफाइल इन द रिएक्टंट्स आर सबस्टिट्यूटेड बाय द स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाइल इज नोन ॲज द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन परत एकदा तुम्हाला दोन प्रकार दाखवते. ते दोन प्रकार असे आहेत. त्या पहिल्या प्रकाराचं नाव आहे युनिमॉलिक्युलर सबस्टिट्यूशन रिएक्शन किंवा युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, त्याला असंही म्हटलं जाईल युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन reaction. And similarly second type is the bimolecular nucleophilic substitution reaction. आणि मग हे सगळं एवढं मोठं वाक्य वापरण्यापेक्षा इन शॉर्ट जो युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे which are indicated by SN1 reaction mechanism and bimolecular nucleophilic substitution reaction ला in short म्हटलं जातं SN2 reaction mechanism. Means our nucleophilic substitution reaction mechanism shows the two types: unimolecular nucleophilic substitution reaction, that's our SN1 reaction mechanism. Similarly, second type is the bimolecular nucleophilic substitution reaction and consider as the SN2 reaction mechanism. Means our target is to study in detail SN1 reaction mechanism and SN2 reaction mechanism. Then you will see the one by one. Firstly, you will take